देशामध्ये काँग्रेसमुळे विरोधकांची वाईट अवस्था। प्रत्येक योजनेला काँग्रेस विरोध करते। संसदेत मोदींकडून काँग्रेसचा खरपूस समाचार, तर नेहरू गांधी घराण्यावरही टीका। मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांची शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून फडणवीसांकडे तक्रार। शिस्तभंगाची कारवाई करण्याचीही मागणी। पुण्यामध्ये गुंड हेमंत दाभेकरने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट। संजय राऊतांकडून फोटो ट्विट, तर सत्कार करणारी फोटोतली व्यक्ती कोण? संजय राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल। संजय राऊतांच्या ट्विटनंतर युवासेनेच्या अनिकेत जावळकरची हकालपट्टी। श्रीकांत शिंदेंसोबत जावळकरने घालून दिली होती गुंड हेमंत दाभेकरची भेट। उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। पोलीस ठाण्यामध्ये गुंडगिरी सुरू, आता गृहमंत्री कुठे लपलेत? ठाकरेंचा सवाल। माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला। ज्येष्ठ नेत्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी अशा अर्थाने मी बोललो। काल शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। सोशल मीडियात लिहून दुही पसरवणाऱ्यांनी गप्प बसावं, जरांगेंचा इशारा। 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचं आमरण उपोषण। राज्यातील राजकारणावरनं सुषमा अंधारेंची सरकारवर टीका, तर सती सावित्री सारख्या महिलेच्या आरोपाला उत्तर देणार नाही। संजय गायकवाडांचा पलटवार। मुंबईतल्या मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ न करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय, तर नमो महारोजगार अंतर्गत 2 लाख रोजगार देण्याचा सरकारचा निर्णय। झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने 47 तर विरोधामध्ये 29 मत। निवडणुकीच्या कुठल्याही कामात लहान मुलांचा वापर करू नका, निवडणूक आयोगाचे सर्व पक्षांना सक्त निर्देश। त्र्यंबकेश्वरमध्ये उद्यापासून निवृत्ती महाराजांची पौषवारी यात्रा। शेकडो दिंड्या, लाखो वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल। नयनरम्य रिंगण सोहळा संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।